नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एलिमेंटरी कर्तव्य भूमितीचा एक महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहोत। 4, 5 आणि 6 सेंटीमीटरचा आपल्याला एक ट्रायंगल काढायचा आहे। बघा, या ठिकाणी एक 5 सेंटीमीटरचे आपण एक बेसलाईन काढूया। या ठिकाणी आपण काढली BC। त्याच्यानंतर आपण कॉम्पासमध्ये घेऊया 4 अंतर। या ठिकाणी B वरून इथं आर्क मारायचा। त्याच्यानंतर दुसरी साईड घ्यायची आपल्याला 6 सेंटीमीटर, इथून त्याला एक आर्क मारायचा। अशा ठिकाणी पॉईंट येणार, त्याला पट्टीच्या सहाय्याने काय करायचे, जोडून घ्यायचं। असं जोडल्यानंतर एक छानपैकी ट्रायंगल तयार होईल। त्याला A नाव द्यायचं। इथं 4 सेंटीमीटर, इथं 6 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर। अशा पद्धतीनं आपला पहिला प्रश्न इथं आपल्याला येऊ शकतो। त्याच्यानंतर एक रेषा काढायची, त्याचे 2 समान भाग करायचे। इथं एक आपण रेषा काढलेली आहे, त्या रेषेचे 2 समान भाग करायचे। निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं, इथं वरती खाली एक कंस मारायचा। सारख्याच अंतरानं या ठिकाणी एक त्याला छेदणारा कंस मारायचा आणि त्याला जोडून घ्यायचं। अशा पद्धतीनं हा एक दुसरा प्रश्न इथं आपण पाहिलेला आहे। याचं जेवढं माप असेल तेवढं घेऊया। ओके, त्याच्यानंतर एक अँगल काढायचा आणि ते अँगलला बायसेक्ट करायचं, 2 भाग करायचे। समजा हा 70 अंशाचा कोन असेल, आपण 70 किंवा 80, 90 काही पण येऊ शकतो। त्याला अंदाजे माप घ्यायचं, या ठिकाणी पूर्ण कंस मारून घ्यायचा आणि त्याला निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन या ठिकाणी त्याला बायसेक्ट करायचं। अशा पद्धतीनं त्याला नावं देऊन द्यायची, E, B, C आणि D। त्याच्यानंतर एक प्रश्न येऊ शकतो तुम्हाला, सर्कल काढायचं 3-4 सेंटीमीटरचं, जेवढं येईल तेवढं, आणि त्याचे समान 6 ते 8 भाग करायचे। एवढं अंतरच आपण घेऊया, इथं आर्क मारायचं आणि तेवढंच अंतरनं आपण भाग करायचे। 1, 2, 3, 4, 5 आणि 1, 6। अशा पद्धतीनं आपण त्याला जोडून घ्यायचं। बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा याची प्रॅक्टिस करा आणि छानपैकी तुम्ही प्रॅक्टिस करू शकता। याला नाव देऊन द्यायचं ABCDE। ओके, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। थँक्यू।